पैशाचे व्यवस्थापन काळाची गरज. प्राध्यापक आर जरळी, हलकर्णी महाविद्यालयात अप्लाइड बँकिंग कोर्सचे उद्घाटन. पैसा वाचवला तर तो आपल्याला वाचवतो. लहानपणापासूनच पैशाची बचत करण्याची सवय आपल्यास पाहिजे. पैशाचा योग्य वापर होणे म्हणजे अर्थशास्त्र होय. बँक आणि त्याची पद्धती अशा कोर्समधून समजते. बँक या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पैशाचे व्यवस्थापन काटकसर करणे आजच्या घडीला गरजेचे बनले आहे. आपल्या गरजा अमर्यादित आहेत, त्यामुळे अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात. आधुनिक काळात बँक क्षेत्र विस्तारलेले आहे आणि बँकेच्या पद्धतीत मोठा विकास झालेला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आज डिजिटल बँकिंग संकल्पना उदयास आली आहे. त्याचबरोबर अनेक आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत, असे प्रतिपादन प्राध्यापक आर जरळी यांनी हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कॉमर्स विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या अप्लाइड बँकिंग या शॉर्ट टर्म कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून केले. या कोर्स उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील नॅक समन्वयक राजेश घोरपडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य बी.डी. अजळकर, उपप्राचार्य प्राध्यापक आर.बी. गावडे, प्राध्यापक जी.जे. गावडे, व्ही.व्ही. कोलकार, ॲडव्होकेट एन.एन. गावडे, ए.व्ही. पाटील, कोर्सचे समन्वयक प्राध्यापक जी.पी. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक जी.पी. कांबळे यांनी केली, तर स्वागत प्राध्यापक जी.जे. गावडे यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात बोलताना राजेश घोरपडे म्हणाले, बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे अनेक बदल होत आहेत. त्यानुसार आपण बदलणे गरजेचे आहे. विविध अशा प्रकारचे बदल झाले आहेत. त्याची परिपूर्ण माहिती करून घ्या. पैशाचा विनियोग आभासी आहे. तुम्हाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळेल. भविष्यात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात झेप घ्यावी, तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. यावेळी वाणिज्य शाखेचे प्राध्यापक व्ही.डी. पाटील, प्राध्यापक एम.एन. पाटील आदी प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सानिका आवडन आणि कलखामकर हिने केले, तर आभार ममता वरपे यांनी मानले.